सकाळी 4:45 वाजता कुडाळ येथे जाण्यासाठी निघालो आणि सकाळचा सुंदर असा निसर्ग न्याहाळत गप्पा गोष्टी करत मस्तपैकी आमचा प्रवास सुरू झाला. 11 मेला सातेरी देवीचा निळीचा उत्सव होता. तो मी आजपर्यंत कधी बघितला नव्हता, तर तो बघण्यासाठी म्हणून आम्ही आजचा हा प्रवास आमचा सुरू झालेला आहे. त्याच्यानंतर पुढे गणपतीपुळ्याला पण जाणार आहोत आम्ही. तर बघा किती सुंदर हा सूर्योदय आज बघायला मिळतोय. नेहमीच गप्पांच्या ओघात पांडवलेणीचे खालून मला व्हिडिओ करायचा असतो, तो नेहमीच राहतो. आजही चुकलाच, पण ठीक आहे, जेवढं करता आला तेवढा केला मी. पहिला हॉल्ट आम्ही खेडला हॅपी पंजाबी धाबा इथे घेतला. बुर्जी पाव, ऑमलेट पाव, त्याच्यानंतर खिमा पाव आणि जिलेबी असं वेगवेगळे काय काय मेनू घेतले. आणि आम्ही सकाळी लवकर निघण्याचा आमचा हाच उद्देश होता की ट्रॅफिक लागायला नको, म्हणून आम्ही सकाळी लवकर निघालो. आणि त्यामुळे प्रत्येक ठिकाणी आम्ही इतकं छान वेळेत पोचलो ना की त्यामुळे प्रवासाचा कंटाळा पण येत नाही. कोकणात जाण्यासाठी रस्ते बऱ्यापैकी चांगले आहेत. काही ठिकाणी अर्थात कामं चालू होती, ठीक आहे, तो अपवाद सोडला तर बाकी रस्ते छान होते. त्यामुळे प्रवास पण छान सुरू होता. कुठेही मी जायला निघाली ना की मी अजिबात फोनमध्ये, म्हणजे फोन हातात घेते माझे व्हिडिओ करण्यासाठी, पण मेसेज बघत राहा, काहीतरी गेम खेळत राहा असं अजिबात नाही करत मी. आजूबाजूला जो निसर्ग आहे ना तो खूप मी व्यवस्थित अगदी न्याहाळत असते. वेगवेगळ्या फुलापानांचे रंग, झाडांच्या वेगवेगळ्या छटा, आणि ते बघायला मला खूप छान वाटतं. आणि कोकणाचा एरिया चालू झाला की ती लाल माती, आणि खूप छान असं प्रसन्न वाटतं त्याच्याकडे सगळ्याकडे बघून. या आपल्या धावपळीच्या लाईफस्टाईलमध्ये आपल्या आजूबाजूला किंवा आकाश हे सगळं बघायलाही आपल्याला फुरसत नसते, परंतु असं प्रवासात आणि हे छान वळणावळणाचे रस्ते, आजूबाजूला कौलारू अशी टुमदार घरं, खूप छान वाटतं हे सगळं निहाळाला. आणि खरोखर एक वेगळी एनर्जी नक्कीच मिळते कोकणात गेलं की. माझंच हॉटेल असल्यासारखं. हा फौजींनी घेतला. ओके, चिअर्स. बरोबर 2 वाजता आम्ही सन्मान हॉटेल कुडाळ इथे पोहोचलो. आणि प्रत्येकाने आम्ही मुद्दाहून वेगवेगळे असं डिश घेतली की सगळ्यांना एकत्र खाता येईल. त्याच्यात सुरमई होती, कोलमी होती आणि बोंबील, आणि हे ना काहीतरी एरले फ्राय असे छोटे छोटे मोदकांसारखे होते. आणि इतके सुंदर होते ना टेस्टला, मी पहिल्यांदाच खाल्ले. भाऊजींनी आमच्या सिंपली मसाला घेतला होता. जेवण टेस्टला अप्रतिम आहे. भरपेट जेवण जेवलं होतं. तरी आईस्क्रीम पार्लर बघितलं आणि ऊन पण बऱ्यापैकी होतं, म्हणताना मस्तपैकी आईस्क्रीमवर देखील ताव मारला. कुडाळला कोकोनट हॉटेलमध्ये आम्ही राहिलो. हॉटेल अतिशय मोठं आहे, रूम्स पण त्यांच्या खूप छान आहेत, प्रशस्त आणि नीट नेटकं स्वच्छ. त्याच्यानंतर AC पण मस्त पॉवरफुल होता एकदम. आणि हे बघा टॉयलेट बाथरूम पण एकदम छान, सिंपल पण व्यवस्थित स्वच्छ. आणि तिथला स्टाफ पण देखील खूप चांगला आहे. संध्याकाळी फेरफटका मारायला गेलो तेव्हा हे वाईन शॉप वर पण गेलो होतो. तिकडे जाण्याचा उद्देश म्हणजे हे माझ्या दिरांनी डिझाईन केलेलं आहे, म्हणून ते बघण्यासाठी आम्ही गेलो होतो. अर्थातच त्यांनी बनवलेलं म्हणताना ते छानच होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही मार्केट बघायला गेलो. खूप छान वाटतं मला हे असं गावचं मार्केट बघायला. आणि गावच्या सगळ्या या वस्तू मिळतात, त्या जास्त आवडीच्या असतात, त्यामुळे आणि छान वाटतं. वालीच्या शेंगा वगैरे पण बघा कशा मोठ्याच्या मोठ्या आहेत. आणि या सगळ्या विक्रेत्या ताई लोक, सगळ्यांना अगदी खुशी होत होती. मी त्यांच्या बरोबर असा व्हिडिओ करत होती. अर्थात त्यांना विचारूनच केलं मी. आणि मी शक्यतो कुठेही कधी गेली ना अशी की लोकल मार्केटमधून खरेदी करतेच. एक तर ते पदार्थही छान आपल्याला ऑथेंटिक मिळतात, आणि प्लस त्या लोकांना पण इतके बिचारे उन्हातानाचे बसलेले असतात, आणि आपण कुठून तरी काहीतरी खरेदी करणारच. त्याच्यापेक्षा हा एक अनुभव घेणं आणि समोरच्याचं चेहरा प्रसन्न बघणं हे पण मला खूप आवडतं. त्यामुळे मी हा चान्स कधीच सोडत नाही. नीलफणस बघितल्यावर मला खूप छान वाटलं, कारण नीलफणसाबद्दल मी खूप ऐकलं होतं, पण कधी मी ते करून बघितलंही नव्हतं किंवा खाल्लंही नव्हतं. तर त्या ताईंनाच विचारलं मी कसं काय तो साफ करायचा वगैरे. आणि याबद्दल मी एक छोटा शॉर्ट्स पण म्हणजे व्हिडिओ टाकलेला आहे, नीलफणसाची कापो. तर तुम्हाला पण तो कसं काय करतात ते बघायचं असेल तर नक्की बघा. तर हा फणस पण मी कुडाळवरूनच घेऊन आली होती. लाल माठ टवटवीत दिसते, आमच्याकडे सध्या नाही दिसत लाल माठ.
केळफुल, चिंचेचे गोळे. मार्केट फिरून आल्यानंतर दुपारी कोकोनट हॉटेलमध्ये आम्ही पनीरची भाजी, काजूची भाजी, आमरस आणि रोटी असं जेवण घेतलं. सकाळपासून सातेरी देवीच्या देवळात प्रचंड गर्दी असते, कारण बाहेरून येणारी मंडळी ट्रेन बसच्या हिशोबाने दर्शनासाठी येऊन लगेच निघत असतात, त्यामुळे त्यांची प्रचंड गर्दी असते. आणि आम्ही 2 दिवस थांबणार होतो, म्हणताना आम्ही विचार केला की आपण आरामात जाऊया, म्हणून आम्ही एक 3-4च्या सुमारास गेलो. अर्थात तेव्हा पण गर्दी होती, पण निदान सगळं शिस्तीत दर्शन घेणं चालू होतं, त्यामुळे व्यवस्थित उभं राहायला लागलं तरी काही प्रॉब्लेम नाही वाटला. नीळ उत्सवाला मी प्रथमच गेलेली होती आणि याआधी नेहमी आम्ही जेव्हा जातो तेव्हा फक्त दर्शन घेऊन येतो, पण नीळ उत्सवाला जायची कधीपासून इच्छा होती, ती माझ्या एका मैत्रिणीमुळे पूर्ण झाली. त्यांनी ठरवलं होतं की चला तुम्ही पण आमच्याबरोबर, आणि आमचं खूप छान दर्शन झालं. आणि भाताची निवळ करतात आणि भाताचं जे साल असतं तर ते जाळून त्याच्यात ते मिक्स करतात, असं काहीतरी ते आहे. आणि तुसं म्हणतात त्याला, जी ते. आणि नंतर वारूळ आहे देवीचा, जो देवीचं जी मूर्ती आहे त्याच्या पाठी मोठंच्या मोठं केवढं तरी वारूळ आहे, आणि त्या वारुळाला ते सगळं निळती लेपतात. असा हा सातेरी देवीचा नीळ उत्सव असतो. हे बघा, हे देवीच्या पाठी जे आहे उंचच्या उंच ते वारूळ आहे. आणि गाभाऱ्यात सुद्धा आजूबाजूला अशी छोटी छोटी वारुळं दिसतात. तर हे मला प्रकार हा माहिती नव्हता. नीळ म्हणजे आपल्याला फक्त, मला आधी वाटत होतं की निळा रंग वगैरे असं काहीतरी, पण नीळ म्हणजे पेजेची जी तांदळाची जी पेज असते त्याला नीळ पण म्हणतात असं. आणि त्याच्यात ती तांदळाचं जे कवर असतं तुसं, ती जाळून ते ती पेज अशी बनवतात, आणि मग प्रसाद पण असतो तिथे. तर त्या निळीचाच तो प्रसाद आम्ही घेऊन सगळं छान दर्शन घेतलं आणि पुढे निघालो. त्याच्या आधी तुम्ही तिथे त्या चुली मांडलेल्या होत्या त्या बघितल्या ना, तर तिथे देवीचा नैवेद्य केला जातो. देवीला येतो तिथेच रोडवर सुरुवातीला हे शंकराचं मंदिर लागतं. तर येताना आम्ही तिथे दर्शन घेतलं. खूप शांत छान वाटलं. पताकांनी मस्त मंदिर सजवलं होतं. गावची ही अशी मंदिरं किती छान वाटतात ना, कौलारू आणि लुक वाइब सगळं छान. पापड के पीछे क्या है, भजी. मस्तपैकी सात्विक जेवण सकाळ संध्याकाळ घेतलं, कारण आज सोमवार आणि सातेरी देवीचा नीळचा उत्सव होता म्हणताना. आणि हे पण आम्ही कोकोनटमध्येच जेवलो, ते पण खूप स्वादिष्ट होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी निघालो रत्नागिरी इथे जायला. आधीमध्ये 2-3 कामं होती, ती करून आम्ही गणपतीपुळ्याला जाणार होतो गणपती बाप्पाच्या दर्शनाला. तेव्हा जाताना पण बघा हे कसं छान निसर्ग बघतोय. आम्हाला ऑन द वेच दुसऱ्या एका मैत्रिणीची आंब्याची बाग आम्हाला लागणार होती, तर ती बोलली तिथे जाऊन बघून या, आणि इतक्या उन्हात सुद्धा तो सगळा नजारा बघून मजा आली. तो काजूची पण झाड आहेत ती. हे बघ ना, हे काजूच आहे ना रचना. ए पुढे भरपूर आहे आंब्याची झाडं. 200 झाड आहेत. बापरे, 200 झाडं. हो, खरंच आहे. जास्त फायदा होईल तुला. एक कस्टमर मी देते हे संजू सर. पहिला कस्टमर. विदाउट शुगर. ए आम्हाला एखादा आंबा काढू दे ना. नाही त्याच्याने काढूया ना आपण, त्याच्याने फोटो काढू. आता तुम्ही शेवग्याच्या शेंगा खाल्ल्यानंतर एवढी उंची वाढली. प्राणून सारखे हात हाईट होत आणि ते हात लंबे. हे बघ काय, वाव. हे बघ वर चढा ना पारावर. किती मस्त. याला तर खूप लागले या आंब्याला. हळू आंब्यागाड्याचे पडतील. वा वा वा, मस्त. वाळणार ना पिकल्यावर, थोडा लाल होणार. हा, श्रिंक होतो थोडा आणि जड होतो जरा, तर तो पिकला. हे समुद्राचं पाणी आणि ही नदी. काढ मग आपण बघू पहिले फोटो. वाव, मस्त. हो वाव, कसलं भारी आहे. नाही नाही, एवढं ऊन आहे. हो नाही, मस्तच. स्वच्छ सुंदर निरभ्र, जसं आकाश आहे तसं समुद्र आहे. लाटा बघा तिकडे झिपलाईन आहे. मी केरळला केली होती झिपलाईन. भारीच दिसत यार, मस्त.
वेंगुर्ल्याचा पण मस्त आहे. मला ना असं शांत बसून तासन तास हे सगळं सौंदर्य न्याहाळत बसायला खरंच खूप आवडेल. संजू, ते वरून आपल्याला वाटत होतं पण जोरदार आहे तशा लाटा, बघ आवाज येतो चांगला. वाव, किती छान वाटतंय बघ असं किनाऱ्यावरून जाताना. सुंदर. वरती पण निळं निळं आकाश आणि खाली पण. 12:15च्या आसपास गणपतीपुळे येथे पोहोचलो. आरती चालू होती आणि हा बघा आजूबाजूचा निसर्ग. इथे पण खूप छान बघण्यासारखं आहे समुद्रकिनारा असल्यामुळे. आणि आज मंगळवार, त्याच्या सुट्ट्यांचे दिवस, त्यामुळे प्रचंड गर्दी होती. ठीक आहे, तरी 1.5-2 तासात आमचं दर्शन झालं आणि व्यवस्थित दर्शन झालं, त्यामुळे ते एक समाधान होतं. आणि छान दर्शन घेतलं आणि तिकडेच बाहेर एका खानावळीत मस्तपैकी व्हेज जेवण जेवलं आणि पुढच्या प्रवासाला निघालो. परत तेच आता घरी यायला निघालोय आणि कोकणचं सौंदर्य परत एकदा मनात, डोळ्यात, कॅमेऱ्यात न्याहाळणं, कॅप्चर करणं चालू आहे. आणि अशा प्रकारे आमचा हा कोकण दौरा, सातेरी देवीचा नीळ उत्सव, गणपतीपुळे आणि बऱ्याच छान छान लोकांच्या भेटीगाठी अतिशय छान पार पडल्या.